विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर माहितीचे अंतिम जागा वाटप निश्चित। अंतिम फॉर्म्युल्यानुसार भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढवणार। विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस। महायुती आणि महाविकास आघाडीचे अनेक नेते आज अर्ज दाखल करणार। रायगडसाठी अनिकेत तटकरेंना राष्ट्रवादीकडून उमेदवारी, मात्र शिवसेनेकडून 2 उमेदवारी अर्ज दाखल। महायुतीमध्ये रायगडच्या जागेवरून रस्सीखेच कायम, तर काही वेळेला राजकीय संघर्ष होत असतो। सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। रायगडकरांना लवकरच आनंदाची बातमी मिळेल। गोगावले लवकरच रायगडचे पालकमंत्री होतील असा विश्वास महेंद्र थोरवेंनी व्यक्त केलाय। तर महायुतीचे नेते याबाबत निर्णय घेतील, ते घेतील तो निर्णय मान्य असेल। सुनील तटकरेंची सावध भूमिका। अनिकेत तटकरेंनी कधी लोकप्रतिनिधींचा प्रश्न मांडला नाही। महाविकास आघाडीमध्ये सगळे घटक पक्ष आमच्या बाजूनं, बाळमाने यांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीकडून पुण्याच्या जागेवर विक्रम काकडे उमेदवार। संजय काकडे यांचे चिरंजीव विक्रम काकडे मुख्यमंत्री फडणवीसांचे विश्वासू। पुणे विधान परिषदेच्या जागेसाठी अनेक नेते इच्छुक असताना राष्ट्रवादीच्या 5 तास चाललेल्या बैठकीमध्ये निर्णय। नागपूर विधान परिषदेसाठी भाजपचे उमेदवार राजू पोद्दार आज अर्ज भरणार। सकाळी 11 वाजता बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज भरला जाणार, तर नागपुरात काँग्रेसचा उमेदवार अद्याप ठरला नाही। विधान परिषदेसाठी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जाहीर झालेले प्राजक्त तनपुरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। तनपुरेंच्या मातोश्री उषाताई तनपुरेंकडून औक्षण करत आशीर्वाद। प्राजक्त तनपुरेंनी भाजपला पायघड्या घातल्या। विकास कामांसाठी पक्षांतर ही ढोंग बंद करा। मतदारसंघातील भाजपा आमदार काही विकास करणार नाही का? संजय राऊतांची तनपुरेंवर टीका। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। भाजपच्या सर्व प्रदेशाध्यक्षांची आज दिल्लीमधल्या भाजप मुख्यालयामध्ये बैठक। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या उपस्थितीमध्ये मोदी सरकारला 12 वर्ष पूर्ण होत असल्यानं बैठकीचं आयोजन। पार्थ पवार राजकारणामध्ये सक्रिय झाले ही चांगली गोष्ट। राष्ट्रवादीमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या अंतर्गत कलहानंतर खासदार सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजनेमध्ये 80 लाख महिला अपात्र। पडताळणीनंतर महिलांची नावं योजनेतून वगळली। लाभार्थ्यांची संख्या 1,66,00,000वर। ई-केवायसीची मुदत वाढवण्याबाबत सरकारचा कोणताही प्रस्ताव नाही। लाडक्या बहिणींचा शाप महायुती सरकारला लागणार। अपात्र बहिणींच्या शापामुळे सरकारचा सत्यानाश होणार। राज्यामध्ये 80 लाख महिला अपात्र ठरवण्यात आल्यानंतर विजय वडेट्टीवारांची टीका। लाडकी बहीण योजनेतून सरकारने 81 लाख लाडक्या बहिणींची नावं उडवली। रोहित पवारांचा आरोप, टप्प्याटप्प्यानं नावं उडवून योजना बंद करणं हाच खरा निशाणा। राज्य सरकारनं लाडक्या बहिणींची फसवणूक केली। रोहित पवारांचा हल्लाबोल। आज 80 लाख जणींना लाडकी बहीण योजनेतून वगळलंय। हळूहळू शासनाने ही योजना बंद केली तर फार आश्चर्य वाटणार नाही। जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा। आम्ही लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर बनवण्याचं काम केलं। कुणीही आलं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। चौंडीमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही। काहींनी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक जिंकून पक्षाशी गद्दारी केली। भाजपनं नगरसेवकांना पैसे देऊन नेल्याचा वडेट्टीवारांचा आरोप। विजय वडेट्टीवार यांची नॉट रिचेबल नगरसेवकांवर टीका, तर माझ्यावरचे आरोप बिनबुडाचे। बंटी भांगडिया यांचा पलटवार। अजितदादांच्या विमान अपघातावरून आमच्याही मनामध्ये काही शंका। तपास लवकर झाला पाहिजे आणि सगळं समोर आलं पाहिजे। सुनील तटकरेंची मागणी।